कोल्हापुरातील शिवाजी पार्क परिसरातील पंचशील हॉटेल चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असणारी वाहनांची ये-जा आणि या चौकात एसटी बसेस तसेच केएमटी बसेस तसेच अन्य अवजड वाहनामुळे होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघात यांच्या विरोधात आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार युवा सेनेने आक्रमक पवित्रा घेत येथून वळण घेणाऱ्या वाहनांना ताराराणी चौकाकडे पाठवत तिथून वळण घेऊन येण्यास भाग पाडलं। बंद करा, जीवघेणी वळणे बंद करा अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या अवजड वाहनांनी घेतलेल्या टर्नमुळे अनेकदा अपघात आणि नागरिक जखमी होत असल्याच्या घटना घडत होत्या। या विरोधात आज युवा सेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। युवा सेनेचे कोल्हापूर शहर सरचिटणीस विपुल भंडारे यांच्या पुढाकारातून झालेल्या आंदोलनानंतर सर्व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्याशी याबाबतीत भेट घेऊन चर्चा केली व सदर गोष्टीचे गांभीर्य त्यांना पटवून सांगण्यात आलं। यावेळी सदर बाबतीत एसटी महामंडळ संबंधित घटकांना या संदर्भात सूचना दिल्या असल्याचे सांगून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले। या शिष्टमंडळात युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अविनाश कामते, शहर प्रमुख पियुष चव्हाण, शिवसेनेचे रुपेश इंगवले, युवा सेना उत्तर विधानसभा अध्यक्ष शैलेश साळुके, सरचिटणीस दादू शिंदे, युवती सेना शहर प्रमुख तेजस्विनी घाटगे, उपशहर प्रमुख वल्लारी वाले, पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक सौरभ कुलकर्णी, शहर समन्वयक मंगेश चितारे, उपशहर प्रमुख अभिषेक ढेरे, उपशहर प्रमुख विनायक मंडली, उपशहर प्रमुख आफान बागवान, समर्जित मोहिते, वैष्णव गवळी, आदित्य शिंदे, रत्नदीप शिंदे, वैभव माने, सुमित मधाळे आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। गोकुळ सोबत गो कूल।